नमस्कार मंडळी, प्रवासातली माणसं या पहिल्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्यासोबत आहेत बारबैले बाबा भाऊसाहेब बारबैले. भारी राव हे गाव, पहिल्यांदा आलो इकडे. हा ना, पहिल्या जुने मातीची घरे पण आहेत नाही, केवढेच मातीची घरे सुंदर सांगतो बघून घेऊ. भारी हिरवगार वातावरण आहे, पाणी ना इकडे त्याच्यामुळं. जबरदस्त. बाबा वाट बघत बसले. अरे एकदा येऊन गेलो प्रेम इकडे. प्रेम सर पकडा पकडा मोबाईल पकडा. आपण आलेलो बाबाकडे. ज्या बाबाला तुम्ही भेटणार आहात. ओके, इकडे कॅमेरा भाऊ हिरो. अरे बाप, अरे बाप, काय दिसतं भाई, काय दिसतं हिरो. बघितलं काय दिसतं हिरो. अरे हिरो एवढाच बरा आहे. ये बघा महाराज, नमस्कार. मामाच व्हिडिओ काय कपडे देऊन टाका काढून टाक नाही. आले मारित होता आम्हाला. कपडे देऊन टाका तुम्ही त्याची, आम्हाला बॅगेत भरून घेऊन टाका. सगळीच घेऊन जा. देतो तुम्ही कपडे, त्यालाच घेऊन जा तुम्ही. एखादा आईस्क्रीम वाला असला त्याच्या आवडी करून द्या. बाबाकडे मध्ये मध्ये करण हे वाजलंच नाहीये म्हणलं. आता पाय ना वाजत कॅमेरा आहे का त्याला नाही पण ते स्पीड मध्ये होतं. जरा उचलला मी जोरात, फिरायला लागलो. चेंगार पण ना बोट बाकी ओढलं ते काय त्याला काही नाही. चेंगरला हे काय पास बसलं झालं. तकलीफ नाही काही. नाही ती लई झालं. ते काय आलं इथे ना पण ती करलेलंच गेलं डायरेक्ट.
0 मिनिटात. हा बांधू शपथ गेलंय बांधू अरे बापरे खतरनाक बाबा पाय बंद. अरे मी परेशान झालोय राव डॉक्टरकडून गोळ्या खाऊन इंजेक्शन घेतले नुसतं बोट ओढलं त्यांनी ही इकडचं मधलं किती त्रास देऊ मला उभं पण राहता येत मी ह्याच पायावर प्रेशर देऊ सर हे पण तुम्ही मला शूटिंग मुळे काय झालं डोंगरात पण कंटिन्यू चालली बरं लागत शपथ एका मिनिटात बघा डायरेक्टच नाही इथं हातात लावू देत नव्हतं मला क्लिअर झालं ते डायरेक्ट हो ना बाबा हे ओढायचं बाबा आपल्याला नाही ते संध्याकाळी पाला कशाचा लिंबाचा पाला तुम्ही जाता हात लावला मी तुम्हाला मला हात लावू माबळ घालला शूटिंग मध्ये मी म्हणलं तुम्हाला ते कुठेतरी प्रॉपर ब्लॉक झाल्यासारखं झालं मला ओढलं ते झालं पण लई प्रेशर लावलं त्यांनी बोट बांधले क्लिअर झालं थोडं असं प्रेशर नाही आता ते आहे ना पाला बांधलं की आखीच मोकळं बरं का पण बरं सकाळी क्लिअर होणार काहीच नाही थोडं संपड काहीच नाही अजिबात बाबा कधीपासून करता तुम्ही 15-16 वर्ष 15-16 वर्ष नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव आधी सांगा मोठ्याने सांगा. सगळं नाव सांगा हां सांगा पूर्ण टोटल. भाऊसाहेब बंडू बारबैरे राहणार लांबखानावाडी बरं तालुका जिल्हा संभाजीनगर. बरं 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 बाबा तुम्ही जे आत्ता कुणाचा पाय मोडला कुणाचा हात मोडला कुणाचा मुरगाळा काही जरी झालं समजा शारीरिकदृष्ट्या जे काही त्रास होतोय कुणाला तर तो त्रास तुम्ही सेकंदात बरा करता दुरुस्त करता तुम्ही. काय वाटतं बाबा तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगाल का? माहिती आता काय सांगायची माहिती नाही पण हे कधीपासून करता तुम्ही? 16 वर्ष झाले. मोठ्याने सांगा मोठ्याने. 16 वर्ष 16 वर्षापासून करताय. अच्छा. आणि काय अनुभव आले तुम्हाला आजपर्यंत? तुम्ही किती लोकांना ठीक केलंय? अनुभव यायला काय ते जागेवर दुरुस्त करून टाकली तुझ्यासारखी. ऑब्व्हियसली मला पण पायाला त्रास झालाय आणि तुम्ही तो झटक्यात बरा केला. मी हा म्हणजे डोळ्याने अनुभवलंय. 2-3 दिवसापासून मला घरचे म्हणत होते की तुम्ही लवकर जा बाबाकडे. मी आलो नाही तुमच्यापर्यंत. आज आलो आणि एका सेकंदात तुम्ही मला चालायला लावलं. त्याबद्दल तुमचे आभार. पण बाबा मला एक सांगा तुम्ही मी असं ऐकलंय की तुम्ही पंढरपूरच्या वारीत जाता. बरं वारीत गेल्यानंतर तुमच्याकडून काय सेवा वारीसाठी होते? वारीसाठी सेवा काय ही मोडतोड दुरुस्त करायची. अच्छा. म्हणजे मी असं ऐकलंय की तुम्ही वारीत गेल्यानंतर प्रत्येक जे काही तुटलेले वगैरे लंगडत चालणारे माणसं आहेत कोणाचा हात तुटला चेंगराचेंगरीमध्ये किंवा चालताना जास्त पायाला काही झालं मुचकला काही झालं तर तुम्ही तो दुरुस्त करता. बरोबर. काय वाटतं बाबा तुम्हाला? काय वाटत जातं ते आपलं हे सेवा आहे ती आपली. अच्छा. म्हणजे ठीक आहे. अजून बाबा तुम्हाला म्हणजे तरी असं संकेत सांगू शकता तुम्ही किती लोकांना तुम्ही आजपर्यंत ठीक केलंय? आता काय सांगायचं केलं एक गणित आलं ते किती गळ झाले असतील किती गळ दुरुस्त झाली 1000, 10,000, 5,000 एवढी नाही. 2-4 हजार झाले. 2 ते 4 हजार लोकांना तुम्ही आतापर्यंत ठीक केलंय. नाही चांगलं आहे. आतापर्यंत ह्या काळात दवाखान्याचा खर्च पण खूप वाढतोय
आणि त्यात तुमच्यासारखी लोक भेटतात. चांगली गोष्ट आहे, भारी, चांगलं आहे. तुमचं वय किती बाबा आता? 71. मी आलेलो लांबकानावाडीमध्ये, माझ्या गावाशेजारीच लाडसंगीच्या गावाच्या बाजूलाच हे लांबकानावाडी नावाचं गाव आहे, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि या भागामध्ये तुम्ही ज्या भाऊसाहेब बाराबैले या बाबांना भेटले आहात, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे बाबांचा. गेल्या 15 वर्षांपासून ते ही सेवा करत आलेले आहेत निस्वार्थपणे, कुठलाही ते पैसेही घेत नाहीत. आणि विशेष म्हणजे पंढरपूरच्या वारीत असेही लोक असतात. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला प्रचंड भारी वाटलं की फक्त नुसतं वारीत जायला किंवा आनंदाने पावली खेळायला, मजा मारायला बरीच लोक जातात किंवा व्यवसाय करण्यासाठी बरीच लोक जातात, पण डॉक्टर्स लोक पण असतात बऱ्याच वेळेला, किंवा शासनसुद्धा बऱ्याच डॉक्टर्स लोकांना तिथं उपलब्ध करून देत असतं. पण असेही काही ग्रामीण भागातली अशी काही लोक असतात ज्या आता वारीमध्ये ते सहभागी होतात. आणि त्या वारीमध्ये ते कुणाचा पाय मुरगळला, हात तुटला, काही झालं तर त्यांना हे झाडपाल्यांचं औषध माहिती असतं, किंवा कुठल्या झाडांना काय होतं, पाल्यांपासून कुठल्या आयुर्वेदिक औषध उपचार ते देतात. तर ह्या बाबांचं असं एक वैशिष्ट्य, माझ्या पायाला पण आता जस्टमध्ये गेल्या 2-4 दिवसापासून पाय मुरगाळला आहे. तो असा मुरगाळला की मी इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन 2 डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा मला फरक पडलेला नाही आहे. एक्सरे करण्यासाठी मला तिकडे फार वेळ लागला जायला, तर मी एक्सरे करायला पण गेलो नाही. पण थेट मी एकदा म्हटलं बाबाकडे जाऊनच येऊया, आणि घरच्यांनी खूप फोर्स केला मला यांच्याकडे येण्यासाठी. मी आलो, अवघ्या 5 सेकंदात 10 सेकंदात त्यांनी मला ठीक केलं. म्हणजे फक्त त्यांनी एक लोखंडाची ती नळी तुमच्याकडे गज आहे, त्या गजाला त्यांनी बांधलं आणि एक दोरीनं माझे बोट त्यांनी गुंडळले आणि फक्त बोट त्यांनी ओढलेत. माझा पाय एकदम क्लिअर झाला आणि मी चालू शकतो. सो ही फार आपल्याकडे अशी माणसं फार कमी आहेत, आणि जी आहेत त्यांच्या कडून ही जी सेवा झाली ती फार भारी आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला या काकांना भेटून तुम्हाला कसं वाटलंय, आजोबांना भेटून कसं वाटलंय, प्लीज कॉमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. 28 मेला काहीतरी वारी सुरू होते आणि मी न्यूजमध्ये ते काल परवा ऐकलं, आजच ऐकलं ते. तर बाबा तुम्हाला या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या हातून ही सेवा घडत राहो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.